त्या मीटिंगला काल गेले होते, कारण का मी स्वतः कराडला काल पक्षाच्या कामासाठी गेले होते. अमोलदादा आणि फौजिया खानजी हे दोघं गेले होते. त्यांची सविस्तर चर्चा झाली आहे आणि महागाई, बेरोजगारी, भारतात वाढणारा भ्रष्टाचार, नीटची परीक्षा, ज्या घटना मणिपूरमध्ये आजही होत आहेत त्या थांबत नाही, जम्मू काश्मीरमध्ये होणाऱ्या घटना, अशा अनेक महत्त्वाच्या ज्या घटना आज देशात होत आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हावी आणि पुढच्या बजेट जे उद्या निर्मलाजी देणार आहेत त्याच्याबद्दल अर्थातच आमच्या खूप अपेक्षा आहेत त्या बजेटकडून. अजित पवार यांनी म्हटलंय की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहे त्या स्वबळावर लढू. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, त्यांच्या आघाडीचा. ते महायुतीचे घटक पक्ष आहे, तो त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. काल अमित शहानी पुण्यामध्ये टीका केली पवार साहेबांच्यावर केली, उद्धवजींच्यावर पण केलेली आहे. हे बघा, महाराष्ट्रात हेडलाईन करायची असेल तर उद्धवजी आणि शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांना एवढा तर अधिकार आहे ना टीका करायचा. अरे, विरोधक पण दिलदार असला पाहिजे, त्याच्यामुळे तो त्यांचा अधिकार एक सशक्त. आणि आम्ही लोकशाही वाले लोक आहोत, आम्ही दडपशाहीवाले नाही, त्याच्यामुळे तो अधिकार अमित शहांना आहे. ते आमचे शेवटी विरोधक आहेत, ते आमचे काय गुणगान गाणार नाहीत, आमच्यावर टीकाच करणार आहे. पण टीका करताना एक अतिशय विनम्रपणे अमित शहाजी जे काल बोलले ते अतिशय विनम्रपणे मला त्यांना म्हणजे त्यांनी जो केला ते मला आश्चर्य वाटलं आणि थोडंसं हास्यास्पद पण वाटलं. याचं कारण असं की आधी ते मोदी सरकार होतं, आत्ता ते NDA सरकार आहे. पण जेव्हा मोदी सरकार होतं त्याच मोदी सरकारने आदरणीय पवारसाहेबांना पद्मविभूषण गेले 6 दशक 60 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे. पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल कदाचित, आणि ते ज्या वास्तूमध्ये काल बोलत होते तीही वास्तू आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असतानाच बालेवाडी झालेली आहे. कदाचित तेही त्यांना कदाचित कोणी ब्रीफ केलं नसेल. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा एक भाग झाला. दुसरा भाग डेटा, म्हणजे मी नेहमी डेटा वाईज बोलते की जेव्हा जेव्हा अमित शहाजी किंवा त्यांचं सिनियर लिडरशिप किंवा महाराष्ट्रातली त्यांची लिडरशिप ही जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करते तेव्हा 90% लोक ज्यांच्यावर ते आरोप करतात ते भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष, मंत्री, मुख्यमंत्री किंवा सहकारी होतात. म्हणजे कालचंच उदाहरण बघा की काल अमित शहाजी जेव्हा भाषण करत होते तो फोटो तुम्हीही पाहिला असेल, त्याच्या मागेच अशोक चव्हाणजी बसले होते.